आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतनं बाहेर पडली आहे। मेलबर्न कसोटी सामना भारतानं गमावलाय। अखेरच्या दिवशीही भारतीय फलंदाजांची हाराकिरीच पाहायला मिळाली आहे। मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला 2-1 न आघाडी मिळाली आहे। सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळण्याचं भारताचं स्वप्न त्यामुळे भंगलंय। दुसऱ्या डावात भारताकडनं यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज मात्र पाहायला मिळाली, पण तीही अपयशीच ठरलेली आहे। अधिक माहिती घेऊयात। प्रथमेश दीक्षित आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात। प्रथमेश, काय अधिक माहिती? प्रज्ञा, अत्यंत निराशाजनक कामगिरी असंच या सामन्याचं आपल्याला वर्णन करता येईल। अखेरच्या दिवसामध्ये भारताला एक चांगलं टार्गेट मिळालं होतं। 340 धावा होत्या। पहिल्याही सुरुवात निराशाजनक झालेली असतानाही यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत हे क्रीजवर चांगले टिकून खेळत होते, परंतु सडनली एक विकेट पडली आणि त्यानंतर जी घसरण चालू झाली ती घसरण नंतर थांबलीच नाही। जसं आपण म्हणतो की यशस्वी जयस्वालने टीम इंडियाकडनं एकाकी झुंज दिली, तर शेवटपर्यंत मैदानात राहून तो पराभव टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण ते ऑस्ट्रेलियन जो बॉलरचा जो मार आहे त्याच्यासमोर तो म्हणजे संपूर्ण टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप तक धरू शकली नाही आणि टीम इंडियाचा दुसरा डाव आहे तो 155 रन्स मध्ये ऑल आउट झाला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 184 रन्स जिंकला। या पराभवाचं महत्व आपल्यासाठी का आहे? कारण ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, ज्याला कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपचा दर्जा आहे, ती त्याची फायनल खेळण्याची आपल्याला सलग तिसऱ्यांदा संधी आली होती। त्याच्यासाठी आपण टीम इंडियाला गरजेचं होतं की उर्वरित 2 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळणं गरजेचं होतं, परंतु त्याच पहिल्या ह्यात महत्वाच्या सामन्यामध्ये भारताने पराभव स्वीकारल्यामुळे आता आपलं स्वप्न आहे ते भंगलेलं आहे। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीमधून आपण बाहेर पडलेलो थोडाच वेळात याचं अधिकृत शिक्कामोर्तब केलं जाईल, परंतु संपूर्ण मालिकेचा विचार करायला गेला तर अत्यंत निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे भारतीय संघाची। काही मोजके अपवाद वगळता संपूर्ण संघाने भारतीय चाहत्यांना निराश केलंय असं म्हणता येईल। प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं, या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत रवी शास्त्रींनी भविष्यवाणी केली होती, ती नेमकी काय होती? प्रथमेश, नक्कीच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंचा फॉर्म या संपूर्ण मालिकेमध्ये म्हणजे चर्चेचा विषय राहिलेला आहे। ज्या तोडीचे हे प्लेयर आहेत त्या तोडीचा खेळ त्यांनी या मालिकेत केलेला नाही, त्यामुळे सोशल मीडिया असेल किंवा संपूर्ण क्रिकेट फॅन्समध्ये चर्चा झाली आहे की या दोघांनी आता विश्रांती घ्यायला हवी का। तर या संदर्भात रवी शास्त्रींनी, जे भारताचे माजी कोच होते, त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की सध्याची कंडिशन पाहता विराट हा पुढची काही वर्ष खेळू शकतो, परंतु रोहित शर्माला आता आपलं करिअर बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे हे एक इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष संकेत दिलेले आहेत रवी शास्त्रींनी की भारतीय संघाच्या कसोटी संघातनं आता सिनियर खेळाडूंना पाठीमागे ठेवून नवे विचार करायला पाहिजे, अशीच एकंदरीत परिस्थिती आलेली आहे। प्रज्ञा, अगदी मात्र वरिष्ठ खेळाडू चमकले नाहीत आणि त्यांची कामगिरी सुद्धा सुमार पाहायला मिळाली। नक्कीच वरिष्ठ खेळाडू या संपूर्ण मालिकेत चमकले नाही, हा सगळ्यात मोठा पॉइंट ठरेल आपल्या सुमार कामगिरीचा असं म्हणावं लागेल। बघायला गेलं तर विराट आणि रोहित हे भारताचे 2 मजबूत खांब आहेत, परंतु हे 2 खांबच डळमळीत झाल्यानंतर उर्वरित संघाची काय परिस्थिती होणार आहे हे आपण विचार करू शकतो। रविचंद्रन अश्विन जो भारताचा महत्वाचा स्पिनर होता, त्याने ही मालिका सुरू असताना निवृत्ती घेतली। पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर संपूर्ण मालिकेमध्ये भारताच्या टीम सिलेक्शन बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं। रोहित शर्मा मधल्या फळीत खेळायला आला, नंतर तो ओपनिंगला आला, त्यामुळे संपूर्ण मालिकेदरम्यान टीम इंडियाचं जे लाईनअप होतं ते कुठेही स्टेबल झालं नाही, ते सतत डळमळीत होत राहिलं आणि या संपूर्ण अस्थायी परिस्थितीचा डळमळीतपणाचा फटका आपल्याला बसलाय आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचं दावेदारी आहे WTC साठी ती अजून मजबूत केली। नक्कीच सुरता, धन्यवाद प्रथमेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।